तुम्ही पण जर ही चूक करताय तर हा व्हिडिओ पूर्ण तुमच्यासाठी आहे. पण रिक्स नाही लेणे काय. हा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की बरेच जण आता काय होतं आहे, शेवटच्या मोमेंटला आलो आपण, म्हणजे भरतीच्या जवळजवळ आलो, ग्राउंड लवकर चालू होणार आहे, 1 महिना 2 महिना जे काय असेल वेळ. पण या मोमेंटमध्ये आपण काय करतो की आपल्याला अभ्यासाला पण वेळ द्यायचा आहे आणि ग्राउंडला पण वेळ द्यायचा आहे. बऱ्याच मुलीचा प्रश्न असा असतो की अभ्यासाला वेळ जास्त द्यायचा की ग्राउंडला वेळ जास्त द्यायचा. पण मी तर असं बोलेल की आता एवढा वर्षाचा अनुभव आहे, त्यानंतर आपण जेवढी पण प्रॅक्टिस करतो आहे, 1 तास 2 तास किंवा जाऊन येऊन सगळ्यात म्हणजे वेळ बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपण 1 तासाचं प्रॅक्टिस करतो आहे ना, तर आधीचे 10 मिनटं आणि शेवटचे 10 मिनटं स्टार्टिंगला वॉर्मअप प्रॉपर झाला पाहिजे, स्ट्रेचिंग झाली पाहिजे आणि शेवटच्या 10 मिनटामध्ये पूर्ण स्ट्रेचिंग आणि कूलिंग डाऊन ही झालीच पाहिजे. मध्ये 40 मिनटं उरतात, ते 40 ते 45 मिनटात तुमची प्रॅक्टिस ही 100% झाली पाहिजे. होईल तेवढा आपण एफर्ट लावला पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा काय करतो की आपण फक्त प्रॅक्टिसवर फोकस करतो, जसं की रिपिटेशन झाले, लाँग रन झाला, गोळा झाला, 100 मीटर झाला, ह्याच्यामध्ये आपण भरपूर एफर्ट्स देतो, खूप मनापासून देतो. पण आपल्याला जे मेन काम आहे ते म्हणजे वॉर्मअप आणि लास्टला कूलिंग डाऊन, ते आपण करत नाही. कारण हे नाही केलं ना, तुम्हाला एक समस्या अशी आढळते की आपला सीन पेन होऊ शकतं. हॅमस्ट्रिंग आणि लिगामेंट हे 2 असे इंजुरी आहेत, जर ते तुम्हाला झाले चुकूनसुद्धा, ते व्हायला नाही पाहिजे कोणालाच, पण जर झाले ना तर त्यात तुमचे अक्षरशः 3 ते 4 महिने जातात आणि पैसे एवढे जातात की ते कधी रिकवर होत नाहीत. आणि ही चूक जर टाळायची असेल तर आपण नक्कीच पूर्णपणे एफर्ट्स देऊन पहिले वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग हे करा. प्रॅक्टिसच्या वेळेत लवकर पोचा, इतरांपेक्षा थोडा जास्त वॉर्मअप करा. वॉर्मअप केला कधी वेस्ट होणार नाही. कारण भरतीला आपला सर्वांचं म्हणणं असं असतं की भरतीला आपण गेलो आहे, आपला वॉर्मअप भेटत नाही. 1 दिवस तुम्ही ट्राय करू शकतात, पण तुम्ही रोज विदाऊट वॉर्मअप आणि कूलिंग डाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. जर तुम्ही तसं केलं तर नक्कीच तुम्हाला इंजुरीला सामोरं जावं लागेल आणि इंजुरी ही कोणालाच होऊ नये. मी तर बोलतो स्पोर्ट्समनला भरपूर इंजुरी असते, ती कोणालाच व्हायला नको. आणि या इंजुरीमुळं आपली जी वर्षभराची मेहनत आहे ही एका प्रॅक्टिस सेशनमध्ये निघून जाऊ शकते. तर आपण ट्राय करायचं आहे की ग्राउंडला 10 ते 15 मिनटं लवकर पोचायचं आहे, घाई करायची नाही आहे आणि तिथं थोडा वॉर्मअप करून, स्ट्रेचिंग करून, सगळे मसल ॲक्टिवेशन करून आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात करायची आहे. प्रॅक्टिस झाल्यानंतर कोणी कितीही लवकर घरी गेलं तरी काही विषय नाही. तुम्ही तुमचा वेळ खर्च करा थोडासा, 10 ते 15 मिनटं कूलिंग डाऊन प्रॉपर करा, स्ट्रेचिंग करा. मसल रिकव्हरीसाठी इलेक्ट्रोलाइट्स, पाणी, पुन्हा फ्रूट्स जे असतात, जे वॉटरवाले फ्रूट्स असतात, म्हणजे कलिंगड झाला, संत्री, मोसंबी, हे जे वॉटरवाले फूड्स आहेत हे जास्त कन्झ्युम करा, जेणेकरून बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स कंटिन्यू असतात आणि बॉडी आपली ॲक्टिव्ह असते. दिवसभर आपला एनर्जी भेटेल. कारण का प्रॅक्टिसनंतर आपल्याला पुन्हा स्टडीला पण बसायचं असतं बरेच 3 ते 4 घंटे, तर तोही तुम्हाला करायचा आहे. ह्या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये सगळं एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीराला पहिले सांभाळायचं आहे, हातपाय सांभाळायचे आहेत आणि इंजुरी न होता तुमची अख्खी प्रॅक्टिस झाली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या मित्राला शेअर करा, जेणेकरून ही टिप्स त्याला पण कामात येईल आणि ही माहिती भरपूर इम्पॉर्टंट आहे, याच्यावर विचार करा. थँक्यू.